नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की घरी सगळेजण अप्पीची वाट बघत आहेत। सगळ्यांचं एकच बोलणं चाललेलं आहे की अर्जुनने असं वागायला नको होतं, अर्जुन जे वागलेलं आहे ते चुकीचं आहे। अर्जुनने असं का केलेलं आहे हा प्रश्न सर्वांना पडलेला असतो आणि त्याच प्रश्नाची उत्तरं सर्वजण शोधत असतात। सर्वांचं एकच म्हणणं असतं की अर्जुनने आपल्याला विश्वासात घेऊन ह्या सर्व गोष्टी करायला पाहिजे होत्या असं सर्वांना वाटत असतं आणि सगळेजण म्हणत असतात की आता काय करायचं। त्याचबरोबर इकडे अमोल विचारत असतो की माँ कधी येणार आहे, माँ कधी येणार आहे। तेव्हा बापू म्हणतात की अरे बाबाला ना तुझा की मग कळेल, कारण यांना कुणालाच माहिती नसतं की अप्पी सापडलेली आहे का नाही। ही गोष्ट फक्त आणि फक्त अर्जुनलाच माहिती असते आणि अप्पी कुठे आहे ते, म्हणजे आता ही कारवाई करणारी त्याचबरोबर पत्रकारांसोबत बोलणारी ही अप्पीच आहे हे मात्र यांना माहिती नसतं। यांना वाटत असतं की ती पण दीपाच आहे, परंतु ती तर दीपा नाही, ती अप्पी असते। अप्पी आणि अर्जुन दोघं दारात येतात आणि मग लगेचच दीपा म्हणतो की दीदी आली। दीपाला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि दीपा म्हणत असतो की फायनली दीदी आलेली आहे। आणि मग सगळ्यांना एक मोठा धक्का बसलेला असतो आणि अमोल मात्र धावतच जातो मा म्हणून। अप्पीच्या पण डोळ्यामध्ये ते दिसत असतं की कसं आहे, म्हणजे आपलं लेकरू ह्या काळजीपोटी अप्पीला पण भारी वाटत असतं। फायनली ती इतक्या दिवसानंतर, जवळजवळ महिना लोटलेला असतो, महिन्यानंतर ती आपल्या मुलाला भेटलेली असते। तिला त्या गोष्टीचा खूप आनंद होत असतो आणि तिला खूप भारी वाटत असतं। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अप्पी आलेली पाहून घरातले सगळे पण तेवढेच खुश झालेले असतात आणि धावतच तेही जाऊ लागतात। अमोल मात्र धावतच जातो, अप्पीही इकडून धावत आलेली असते आणि दोघंही मिठी मारतात। कधी एकदा मायलेकराची भेट होती असं झालेलं असतं आणि फायनली दोघंजण एकत्र आलेले असतात। अप्पीला खूप छान वाटत असतं आणि अप्पी खुश झालेली असते। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण पाहत असतात अप्पी घरी आली, ह्या गोष्टीचा एक आनंद असतो, एक सोहळा असतो, तो आज घरी पाहायला मिळत असतो। अप्पी आनंदाने अगदी उड्या मारत असते, तिला खूप छान वाटत असतं। इकडे अर्जुनही खुश झालेला असतो। तेव्हा सगळेजण म्हणू लागतात की काही झालं तरीही अर्जुनचा जो विश्वास होता तो खरा ठरलेला आहे आणि अर्जुन जे म्हणत होता ते फायनली खरं ठरलेलं आहे। अर्जुन अगदी सांगायचा की अप्पी येणार आहे, अप्पी येणार आहे। अर्जुनच्या प्रत्येक बोलण्यात वागण्यात ते वाटायचं आणि अप्पी खरंच आलेली आहे। आणि अर्जुन एवढं आम्ही सगळेजण बोलायचो, आमच्या सगळ्यांचे तर्कवितर्क वेगळे होते, पण अर्जुन मात्र डगमगला नाही। तो प्रत्येक वेळेस खंबीर राहिला, कारण त्याचा विश्वास होता की अपर्णा परत येणार आहे। आणि फायनली अपर्णा परत आलेली असते आणि त्याचबरोबर अमोलला जवळ घेते, अमोलच्या गालाची पप्पी घेऊ लागते, कारण तिचं लेकरू तिला आज इतक्या दिवसानंतर भेटत असतं। या गोष्टीचा आनंद मात्र तिला खूपच झालेला असतो। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अप्पी खुश झालेली असते। बापू, कदम सर्वजण अप्पीकडे पाहत असतात, सगळ्यांनाच भारी वाटत असतं। सगळेजण एवढे छान असतात, खुश असतात, सगळ्यांना वाटत असतं की अप्पी फायनली आलेली आहे आणि ही जी गोष्ट आहे त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते खूप भारी असतं। मग दीपा पाहत असतो, कारण सुरुवातीला तर त्यांना असं वाटलेलं असतं की नाही, ही काय अप्पी नसणार आहे, पण अमोलच्या वागण्यातून अप्पीचं जे अमोलशी वागणं आहे ते दीपा आली होती तेव्हा तर दिसलं नव्हतं, म्हणजेच ही अप्पी आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं। सगळेजण खुश झालेले असतात, सगळेजण बोलत असतात, त्याचबरोबर रुपाली आणि मोनाही खुश झालेल्या असतात। फायनली अपर्णा आलेली आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं, सगळेजण पाहत असतात। त्याचबरोबर इकडे बापू सगळेजण पाहत आहेत, सगळ्यांना आनंद झालेला आहे की अप्पी घरी येईल यावर विश्वासच नव्हता। अप्पी कुठं असेल, अप्पी कशी असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सगळेजण करायचे, पण अप्पी घरी येऊन असा धक्का देईल ही गोष्ट मात्र कोणालाच वाटली नव्हती आणि आज ती गोष्ट समोर असते। सगळेजण पाहत असतात, कदमांनाही खूप आनंद झालेला असतो, तेही तेवढेच खुश असतात। अर्जुनवर त्यांचा मात्र एक राग असतो। अर्जुन पाहत असतो की अमोल आज 1 महिन्यानंतर त्याच्या आईला भेटत आहे, त्याच्या आईला भेटल्यानंतर त्याला झालेला आनंद हा अर्जुनला तिथं दिसत असतो। सगळेजण पाहत असतात, कारण अप्पी ज्या पद्धतीने अमोलला बोलत आहे, माझा बाळोबा कसा आहे, माझं बाळ कसं आहे, हे अप्पीचं बोलणं असतं। आणि जेव्हा दीपा आले होते तेव्हा दीपाच्या त्या मिठीमध्ये तिथे कुठेच आपलेपणा दिसला नव्हता।
तेव्हा अमोल म्हणत असतो की फायनली माझी मा आलेली आहे, मला खूप आनंद झालेला आहे, मला माहिती होतं. तेवढ्यात बापू आप्पीकडे पाहत असतात आणि मग आप्पी उठते आणि बापू अशी म्हणून बापूंना हाक मारते आणि बापूंकडे पाहू लागते. तिला बापूंना बघून तिलाही आनंद झालेला असतो आणि बापूंनाही तेवढाच आनंद झालेला असतो. बापूही तेवढेच खुश झालेले असतात. बापू म्हणत असतात की अप्पू बाळा, मला वाटलंच नव्हतं असं काहीतरी होईल, पण आज तू आमच्या सर्वांच्या समोर आहेस. सगळेजण पाहत असतात. स्वप्नील म्हणत असतो की अपर्णा, आम्ही ना सगळेजण याच गोष्टीचा विचार करायचो, पण अर्जुन मात्र ठाम होता. बापू आप्पीशी बोलत असतात, आप्पीला सांगत असतात की खरंच आज तू जो धक्का दिलेला आहे ना तो खूप मोठा आहे. दिप्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आप्पी म्हणते की दिप्या, आता रडायचं नाही, मी आली ना. तेव्हा दिप्या पण धावत येऊन आप्पीला मिठी मारतो. तो पण बोलत असतो की खरंच दिदे, तू नव्हतीस ना तेव्हा खूपच घर रिकामं रिकामं वाटायचं, आयुष्याला अर्थ नाही असं वाटत होतं. खरंच तू आली, दाजींनी खरं करून दाखवलेलं आहे. अमोल पण या सगळ्यांकडे पाहत असतो. त्यालाही खूप छान वाटत असतं. फायनली कुठे हे सगळेजण खुश झालेले असतात. आज या आप्पीच्या घरातल्या सगळ्यांचा आनंद परत आलेला असतो, सुख परत आलेलं असतं. आणि मग आप्पी म्हणत होती की मला वाटलंच नव्हतं की अशा पद्धतीनं गोष्टी घडतील. अर्जुनशी पण सगळेजण बोलत असतात. कदम मात्र चिडलेले असतात. कदम म्हणत असतात की खरंच आप्पे तू आलीस ना, बरं वाटलं गं. कारण इकडे आपल्याला पाहायला मिळतं कदम मात्र नाराज झालेले असतात आणि अर्जुन म्हणत असतो की कदम, काय झालंय, तुम्ही काय एवढे नाराज आहात, असं कदमांना विचारत असतो. तेव्हा मात्र इकडे कदम म्हणत असतात की अर्जुन, तू असं करायला नको होतं. त्याचबरोबर रुपाली, मोना सगळेजण खुश असतात, पण अर्जुनलाही सगळेजण विचारत असतात की तू असं का केलेलं आहे, आमच्यापासून ही गोष्ट लपवायला नको होती, असं सगळ्यांचं म्हणणं असतं. सगळेजण बोलत असतात आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कदम जेव्हा अर्जुनला म्हणत असतात तेव्हा अर्जुन म्हणत असतो की कदम, तर आप्पी बोलायला सुरुवात करते. आप्पी म्हणते की अहो बाबा, यात अर्जुनची काहीच चूक नाही आहे, अर्जुनने मला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच वेळेस बापू पण म्हणत असतात की मला सांगा, घरातली परिस्थिती काय होती, अर्जुन कसा शोधणार होता, सांगा ना हे सगळं. कारण काहीही झालं तरीही अर्जुनला तेवढा वेळ देणं गरजेचं होतं. अर्जुन म्हणत असतो की मी हे सगळं अमोलसाठी केलेलं आहे, परंतु यांचं सगळ्यांचं एकच म्हणणं असतं की तू असं करायला नको होतं. कारण काहीही झालं तरी कसं आहे, आप्पीची जागा कोणीच नाही घेऊ शकत, तू दीपाला घेऊन आलास, हे चुकीचं केलेलं आहे. तेव्हा आप्पी म्हणत असते की बाबा तसं नाही आहे, तुम्ही पण समजून घ्या ना अर्जुनला नक्की काय म्हणायचं आहे ते तरी समजून घ्या, असं इकडे आप्पी सांगत असते. आप्पी म्हणत असते की हे अर्जुननं जे केलेलं आहे ते फक्त आणि फक्त अमोलसाठी केलेलं आहे, यामध्ये अर्जुनचा कोणताही दोष नाही, असं आप्पी सांगत असते. आणि त्यासोबतच आप्पीचं असं म्हणणं असतं की हे सगळं जे काही केलेलं आहे ना ते अर्जुनने आपल्या सगळ्यांसाठी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ज्या गोष्टी घडत असतात त्यामुळं हे सगळं झालेलं असतं असं सगळ्यांना वाटत असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे आणि त्यामुळं आप्पी मात्र म्हणत असते की बाबा त्यामध्ये अर्जुनचा काहीच दोष नाही. त्याचबरोबर सगळेजण अर्जुनची बाजू घेत असतात. अर्जुनला म्हणत असतात की खरंच अर्जुन, तू जे केलेलं आहे ते चांगलं होतं, पण एकदा आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, असं कदमांचं म्हणणं असतं. अर्जुन म्हणत असतो की हो बरोबर आहे कदम, पण मला सांगा त्यावेळेस जर मी हे तुम्हाला सांगितलं असतं तर तेवढ्या गोष्टी सोप्या नसत्या झाल्या. पण तुम्हाला खरं सांगू का आप्पे, तुला सांगू का, आपला सिम्बा आहे ना, त्याने मात्र 4 दिवसात ओळखलं होतं. तो मला म्हणालेला ती माझी मान नाही आहे. ह्यांना कुणालाच कळत नव्हतं की दीपा आहे का आप्पी आहे, परंतु त्याने मात्र चांगलंच ओळखलेलं होतं. तेव्हा आप्पी जेव्हा म्हणते की खरंच, तेव्हा अर्जुन सांगतो की हो. आणि मग तो सांगत असतो की हो मा मी तुझ्यासाठी रूम सजवलेली आहे, चल बरं मा, असं म्हणत अमोल आता चाललेला असतो. आणि आप्पीला म्हणत असतो की चल आत्ताच्या आत्ता, असं म्हणत तो आप्पीला घेऊन जात असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आप्पीलाही तेवढाच आनंद झालेला असतो. आप्पीला पण तिच्या बाळोबाला भेटून खूप छान वाटत असतं, ती खुश झालेली असते. आणि त्याचबरोबर अमोलही तेवढाच खुश झालेला असतो. आणि इकडे घरातले सगळेजण खुश झालेले असतात. तेव्हा बापू सर्वजण म्हणत असतात की जा. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की खरंच आप्पे, आज तू आलेली आहे ना, या घरातलं सुख परत आलेलं आहे असं वाटत आहे. खरंच तू आलीस, सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. इकडे आर्या धावतच आलेली असते, चिंचुके करत ती आलेली असते आणि म्हणत असते की चिंचुके, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. चिंचुके म्हणतात की बोला मॅडम, काय झालेलं आहे.
तेव्हा मात्र इकडे ती सांगत असते की चिंचुके मला ना एका विषयावर बोलायचं आहे. चिंचुके म्हणतात की बोला मॅडम, नक्की काय झालेलं आहे, काय बोलायचं आहे तुम्हाला, असं चिंचुकेंचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र आर्या सांगायला सुरुवात करते, चिंचुके हे सगळं जे काय आहे ते कशाबद्दल तुम्ही बोलताय, असं म्हणणं असतं. तेव्हा चिंचुके म्हणत असतात की काय झालंय मॅडम, तुम्ही काय बोलताय मला कळतच नाही आहे. आर्या मात्र म्हणत असते की चिंचुके घरी जाऊन वहिनींशी जर तुम्ही असं बोलला तर आणि वहिनींचं कौतुक केलं तर ते म्हणतात की काय माझ्या पिल्लूचं, असं म्हणत बोलायला लागतात. तेव्हा अपर्णा इकडे आर्या सांगत असते की आज अर्जुनने आणि अपर्णा मॅडमने माझं खूप कौतुक केलं. ते दोघं जण एकत्र असल्यावर खरंच खूप छान वाटतात. तसंच मलाही आता विचार येऊ लागलाय. 1 महिन्यापासून मॅट्रिमोनी साईटवर एका मुलाची माझी ओळख झालेली आहे. मी त्याच्यावर ॲप्लिकेशन दिलेले होते आणि मग त्या मुलाचा बायोडेटा इकडे आर्या चिंचुकेंना दाखवू लागते आणि चिंचुकेंना म्हणते की हा बायोडेटा बघा. चिंचुके बायोडेटा पाहत असतात आणि चिंचुके म्हणतात की मॅडम भारी की सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मग चांगलं आहे की हे सगळं. तेव्हा आर्याला ते म्हणतात की मग काय. तेव्हा आर्या म्हणते की चिंचुके त्याने मला भेटायला बोलवलेलं आहे. चिंचुके म्हणतात की मग चालतंय की, मग बोलवा चौकीवर. तेव्हा आर्या म्हणते की काय चिंचुके, चौकीवर भेटायला डेटला फर्स्ट टाईम, असं म्हणत चिंचुकेचं बोलणं चाललेलं असतं आणि आर्या म्हणत असते की मग काय करायचं. चिंचुके मात्र म्हणत असतात की मॅडम मला काय वाटते माहिती आहे का, हे सगळं ना जरा वेगळ्या पद्धतीनं हँडल केलं पाहिजे, असं चिंचुके बोलत असतात आणि आर्या खुश झालेली असते. आर्याने पण तिच्या लाईफमध्ये आता मूव ऑन होण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळं चिंचुके पण खुश झालेले आहेत आणि त्यासोबतच आर्यालाही खूप आनंद झालेला असतो. इकडे आता रुपाली आणि त्याचबरोबर स्वप्नील दादा बोलत असतात. स्वप्नील दादा म्हणत असतो, स्वप्नील सर म्हणत असतात की रुपाली आपण बाळाच्या पर्यायाचा विचार केला पाहिजे, म्हणजे मलाही कुणीतरी बाबा म्हणणारं हवं आहे. तेव्हा रुपाली म्हणत असते की हो बरोबर आहे, पण तेव्हा तो म्हणतो की आपण ॲडॉप्टेशनचा निर्णय घेतला होता ना मागे आणि आपण अमोलला पण शब्द दिलेला आहे. तेव्हा रुपाली म्हणत असते पण अहो या वयात. तेव्हा रुपालीला स्वप्नील सर म्हणत असतात की काय हरकत आहे. तेव्हा ते दोघंजण एकमेकांना शब्द देतात आणि रुपालीही या गोष्टीसाठी तयार होते. रुपालीही स्वप्नीलवर खूप प्रेम करत असते अगदी मनापासून. इकडे दीपा घरी पोचलेली असते. दीपा मात्र विचार करत असते. लेकरांना घेऊन आता घरी आलेली आहे आणि त्यासोबतच तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात. तिला आठवत असतं की तिचा दाद्या तिच्याशी कसा वागायचा आणि मग तिला इकडे अर्जुनच्या घरी पण जेव्हा तिने वेळ घालवलेला असतो तिथलेही प्रसंग आठवत असतात. त्यासोबतच ती म्हणू लागते की हे सगळं काय आहे, कारण मी तिथं होते, माझ्या आयुष्यामध्ये बदल घडलेला आहे. तिला आठवतं की जेव्हा ती अमोलला भेटलेली असते, अमोलबरोबरचं वागणं, अमोलने तिला गेल्या गेल्या मिठी मारलेली असते, त्या 15 दिवसांमध्ये तिला खूप काही शिकायला मिळालेलं असतं. हे सगळं तिला आठवत असतं आणि त्या गोष्टींचा ती विचार करत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टींचा विचार इकडे दीपा करत असते तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तेव्हा तिला आठवतं की आर्याने सांगितलेलं असतं की दीपा तुझा दादा जो आहे त्याला अटक करावी लागलेली आहे, कारण त्याने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत, त्याला आपण असं सोडून नाही देऊ शकत, हे सगळं तिला सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र दीपा म्हणत असते की दाद्याने आजपर्यंत खूप त्रास दिला. तेव्हा तिची चिल्लीपिल्ली येतात आणि तिच्या मांडीवर झोपतात. तेव्हा ती विचारतात की काय झालं अक्के, तुझ्या डोळ्यात पाणी का आहे, असे ते विचारू लागतात. तेव्हा मात्र दीपा म्हणत असते की काही नाही रे बाळांनो, कचरा गेलाय ना, जरा घरात कचरा झालेला होता, असं म्हणत तिने लेकरांपासून त्या गोष्टी हे करते, टाळत असते, त्यांच्यापासून लपवत असते. परंतु ती जी मुलं असतात ती मात्र विसरत नाही. त्यांच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं की हे सगळं काय घडतंय. त्यांनाही माहिती असतं की हे सगळं काय आहे. आपली अक्की रडतीये, आपल्यापासून काहीतरी लपवतीये, ह्या गोष्टी मात्र त्या मुलांकडून विसरल्या जात नाहीत. आणि इकडे तिलाही आठवत असतं. तर इकडे आप्पी घरी आलेले आहे. अमोलने आप्पीला रूममध्ये आणलेला आहे. अमोललाही खूप छान वाटत आहे आणि मग रूममधले तो सगळ्यांना आप्पीला त्याची सजवलेली जी खोली आहे ती दाखवत आहे आणि त्याचबरोबर तो म्हणत आहे की मा तुला बघून ना खरंच खूप छान वाटलेलं आहे. त्याचबरोबर आप्पीने अमोलला मांडीवर घेतलेलं आहे आणि ती त्याच्याशी बोलत आहे, त्याला गोष्ट सांगत आहे. तेव्हा ती म्हणत असते की बाळा मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा ती बोलत असते तेव्हा अमोल म्हणत असतो की कोणती, आणि मग ती अमोलला गोष्ट सांगायला सुरुवात करते. अमोलला म्हणत असते की बाळा आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडत होत्या त्यावेळेस आपण एकच शिकलं पाहिजे, ते म्हणजे
रडायचं नाही, लढायचं. तेव्हा तो म्हणत असतो की हो मा, म्हणून तर माझी मा एवढ्या मोठ्या संकटातनं पुढे आलेली आहे, असं तो त्याच्या माला बोलून दाखवत असतो. आप्पीलाही खूप छान वाटत असतं. तिचं ते गुणी लेकरू असतं, तिच्याशी एवढ्या प्रेमाने वागत असतं, एवढं सगळं आनंदाने करत असतं, हे सगळं आप्पीला माहिती असतं. आणि त्याचबरोबर आप्पीने त्याला सांगितलेली गोष्टही त्याला खूप आवडते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.